नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये। आपण बघत आहोत पुरातत्वविद्या। पुरातत्वविद्येची व्याख्या अनेक विद्वानांनी, अनेक पुरातत्वज्ञांनी त्यांच्या परीने, त्यांच्या पद्धतीने केलेली आपल्याला दिसून येते। पुरातत्वविद्या म्हणजे प्राचीन अवशेषांचा अभ्यास। याबद्दल मात्र कोणत्याही विद्वानांमध्ये दुमत दिसून येत नाही। पण पुरातत्वविद्या म्हणजे पुरावशेष विद्या। पण हे अवशेष किती जुने असावेत, किती प्राचीन असावेत याबद्दल मात्र विद्वानांमध्ये मतभेद दिसून येतात। त्याचे काही कारणे आहेत। एक उदाहरण आपण बघू, ते म्हणजे अमेरिकेचं। तर सध्या काय आहे, तर अमेरिकेत पुरातत्वविद्या म्हणजे प्रागइतिहास असे समीकरण झाले आहे। तर काय आहे, तर पुरातत्वविद्या म्हणजे प्रागइतिहास। उत्तर अमेरिकेच्या संस्थानात कोलंबसाने पाय ठेवण्यापूर्वी सर्वत्र रानटी टोळ्या वावरत होत्या। त्या अत्यंत अप्रगत अवस्थेत असून त्यांना लिहिण्याचे ज्ञान नव्हते। त्यामुळे अमेरिकेचा कोलंबसापूर्वीचा इतिहास हा त्या देशाचा प्रागइतिहास आहे। त्यामुळे तेथे पुरातत्वविद्या म्हणजे प्रागइतिहास समजतात। तर अमेरिकेमध्ये पुरातत्वविद्या म्हणजे प्रागइतिहास। ते प्रागइतिहासालाच पुरातत्वविद्या समजतात। त्याचे कारणही आहे। मुळात कोलंबसाने ज्यावेळेस अमेरिकेचा शोध लावला किंवा त्याने अमेरिकेमध्ये पाय ठेवला, त्यानंतरचा जो काय आहे तो अमेरिकेचा इतिहास आहे। त्यापूर्वीचा जो इतिहास आहे त्याला ते प्रागइतिहास समजतात आणि त्यालाच ते पुरातत्वविद्या समजतात। पण मला सांगा, भारतासारख्या प्राचीन देशावर ही व्याख्या लागू होऊ शकते का? तर मग याविषयी माहिती घेण्यासाठी आपण पुढील भागामध्ये नक्की भेटू। धन्यवाद।